माझे नाव आर्यन आहे आणि मी वेस्ट बंगालचा आहे। माझे शरीर गोरे आणि स्मार्ट दिसणारा आहे। माझे वय 21 आहे। माझी उंची 5 फूट 5 इंच आहे। माझा सोट्या 6.5 इंच आहे। मी आज पहिल्यांदा माझी गोष्ट सांगायला जात आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना खूप आवडेल। ही गोष्ट त्या वेळची आहे जेव्हा मी 12वीत शिकत होतो आणि मी तेव्हा चाचांच्या घरी राहत होतो। माझ्या चाचाचे नवीन लग्न झाले होते आणि ते एक प्रायव्हेट कंपनीत जॉब करत होते। त्यांना जास्त करून बाहेर जावे लागत होते आणि त्यामुळे चाची घरात एकटी असायची। म्हणून चाचाने मला त्यांच्याकडे बोलवले आणि तेव्हापासून मी त्यांच्याकडे राहतो आणि अभ्यास करू लागलो। माझी चाची खूप सुंदर आणि सेक्सी स्त्री आहे। तिचे वय 23 आहे। काय मस्त माल होती ती। तिचे फिगर 34, 28, 30 होते आणि ती गोरी पान होती। मी जेव्हापासून तिला पाहिले होते तेव्हापासून तिला जवायची इच्छा करीत होतो। माझ्या चाचीने बीए केले होते। ती मला शिकवू लागली आणि मी तिच्याकडे शिकत होतो। ती जेव्हा मला शिकवायची तेव्हा मी तिला पाहत राहायचो। मी एकटक तिचे बॉल पाहत राहायचो। चाची घरात नाईटी घालून राहायची तेव्हा तिचे मोठे मोठे बॉल उभे राहायचे। एक दिवस चाचाला काही कामाने 10 दिवसासाठी बाहेर जावे लागले। तर चाचाने मला सांगितले कुठे जाऊ नको, चाचीची काळजी घे। मी म्हणालो ठीक आहे। मी त्या दिवशी शाळेला पण नाही गेलो आणि घरी चाची बरोबर राहिलो। आता मी चाची बरोबर मस्करी करीत होतो आणि त्यामुळे ती मोकळेपणाने बोलू लागली होती। चाचीने एक प्लान बनवला आणि मला सांगितले चल आज मार्केटला जाऊ। मी म्हणालो ठीक आहे चला। संध्याकाळी आम्ही दोघे मार्केटला गेलो। चाचीने खूप शॉपिंग केली आणि शेवटी ती एक लेडीज शॉपमध्ये गेली। तिने मला बाहेर थांबायला सांगितले आणि मी बाहेर थांबलो। काही वेळाने चाची बाहेर आली आणि आम्ही मग घरी परतलो। घरी आल्यावर आम्ही मिळून जेवण केले आणि मी चाचीच्या रूममध्ये टीव्ही पाहू लागलो। टीव्ही पाहताना मला कधी झोप लागली मला काही समजले नाही आणि मी तिच्या रूममध्येच झोपलो। अचानक मला जाग आली तर पाहिले की चाची माझ्या सोट्याने खेळत आहे आणि तिने एक पारदर्शी नाईटी घातली होती। मी तिला म्हणालो तुम्ही हे काय करीत आहात? ती म्हणाली काही नाही, बस झोपलेल्या चिमणीला जागवत आहे। मी हसू लागलो। ती म्हणाली जेव्हा मी तुला शिकवते तेव्हा तू माझे बॉल पाहतोस। मला सर्व माहिती आहे। मग ती मला म्हणाली आज माझी तहान भागव आर्यन। मी तिला माझ्याकडे ओढले आणि तिला ओठावर किस करू लागलो। तिने लिपस्टिक लावली होती आणि मी जोर जोराने तिचे ओठ चोकत होतो आणि ती पण मला साथ देत होती। मग मी तिचे बॉल दाबू लागलो। वाह काय मस्त रसदार बॉल होते ते। मी पहिल्यांदा कोणाचे तरी बॉल दाबत होतो। मी तिची नाईटी उघडू लागलो। तिने आत लाल ब्रा आणि पेंटी घातली होती। काय मस्त शरीर होते तिचे। एकदम गोरे शरीर आणि त्यावर लाल रंगाची ब्रा। मग मी ब्रावरून तिचे बॉल दाबू लागलो। मी तिच्या ब्राचे हुक उघडले आणि तिच्या बॉलवर तुटून पडलो। मग मी वेड्यासारखा तिच्या बुब्स दाबू लागलो आणि चोकू लागलो आणि मध्ये मध्ये चावू पण लागलो। मी हे सर्व इतक्या जोराने करीत होतो की तिचे श्वास वाढले आणि ती आह उछह ओम करू लागली आणि म्हणू लागली दाब आणि जोरात दाब। हे ऐकून मी वेड्यासारखा दाबू आणि चोकू लागलो। तिचे बॉल दाबायला खूप मजा येत होती। हे सर्व 15 मिनिटे चालले आणि ती इतकी गरम झाली होती की जेव्हा मी माझा हात तिच्या पेंटीमध्ये टाकला तेव्हा ती पेंटी तिच्या पाण्याने ओली झालेली होती। मग मी पटकन तिची पेंटी काढून बाजूला फेकली आणि मग तिच्या ब्लीला पाहत राहिलो। काय मस्त ब्ली होती आहा। एकदम क्लीन शेव, पिंक रंगाची आणि इतकी गरम होती की काय सांगू तुम्हाला। तिला पाहून मी तिच्यावर तुटून पडलो आणि वेड्यासारखा तिच्या ब्लीला चाटू लागलो आणि माझ्या दोन्ही हातांनी तिचे बॉल पण दाबू लागलो।
तर ती सरळ 7व्या आकाशात पोचली आणि खूप सेक्सी आवाज काढू लागली. उछ उम्म येस्च उस्चस अहछ ओछ जानू. मी तिची खूप वेळपर्यंत माझ्या जिभेने झवाझवी केली आणि मग काही वेळाने आम्ही दोघे 69 मध्ये येऊन दोघांची तहान भागवली. मग मी तिच्या ब्लीच्या दाण्याला जिभेने चाटू लागलो आणि ती माझे डोके पकडून ब्लीवर दाबू लागली, जणू पहिल्यांदा कोणी तिची ब्ली चाटत होते. ती ओरडत होती ओह उम्मम येस्चस आणि मी पूर्ण जोशाने तिची ब्ली चाटत होतो. तिने अचानक माझे डोके जोरात दाबले आणि सर्व रस सोडला आणि मी तो पिऊन गेलो आणि परत तिला किस करू लागलो. मग मी माझे कपडे काढून टाकले. ती 10 मिनिटे माझा सोट्या चोकत राहिली आणि ती अशी चोकत होती की मला कंट्रोल करणे अवघड जात होते आणि माझे वीर्य निघाले आणि तिने मजेने माझे सर्व पाणी पिऊन टाकले. आता आम्ही दमलो होतो आणि मग 5 मिनिटे आम्ही असेच पडून राहिलो. मग तिने सोट्या परत चोकायला सुरुवात केली आणि तो ताटला. आणि मी तिची ब्ली चाटून तिला गरम करू लागलो. मग 10 मिनिटांनी तिला कंट्रोल करणे अवघड जाऊ लागले आणि ती म्हणाली की आता पटकन आत टाकून दे राजा. मग मी माझा सोट्या ब्लीवर ठेवला आणि आत बाहेर करू लागलो, पण माझा सोट्या थोडाच आत जात होता. तेव्हा मला समजले की तिच्या नवऱ्याचा सोट्या छोटा असेल त्यामुळे तो हिला संतुष्ट करू शकत नसेल किंवा हिची झोण्याची इच्छा जास्त असेल. मग मी उशीर न लावता एक जोरात ठोका दिला तर माझा अर्धा सोट्या तिच्या ब्लीत गेला आणि ती ओरडली बाहेर काढ खूप दुखते आहे मला. मग मी सोट्या बाहेर काढला आणि 1 मिनिटानंतर परत एक जोरात ठोका तिला दिला आणि माझा सोट्या पूर्ण तिच्या ब्लीत गेला आणि मी तिला लगेच किस करू लागलो जेणेकरून तिचा आवाज बाहेर येणार नाही. कारण मला माहीत होते की ओरडणार आणि मग तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मग काही वेळ मी शांत राहिलो. तिला खूप दुखत होते. आता तिचा त्रास पण कमी झाला होता आणि मला पण जोश आला. मग मी तिचे पाय माझी खांद्यावर ठेवले आणि तिला ठोके द्यायला सुरुवात केली. आता तिला खूप मजा येत होती. ती उछ येस बेबी येसच झव मला ठोक मला जोरात ठोक मला फाडून टाक माझी ब्ली आज ठोकून दे सालीला खूप तहानलेली आहे बिचारी. मग 10 मिनिटाने माझे वीर्य निघणार होते आणि मी तिला सांगितले की माझे निघणार आहे. तर ती म्हणाली आतच टाकून दे. मग मी माझे वीर्य आतच टाकून दिले. आता आम्ही दोघे दमून एकमेकाच्या मिठीत झोपलो होतो. मग थोड्या वेळाने ती मला म्हणाली मला तुझ्यावर बसून ठोकायचे आहे. मी मग झोपलो आणि ती माझ्यावर चढून बसली आणि तिने माझा सोट्या हाताने तिच्या ब्लीत थोडा घातला आणि त्यावर उड्या मारू लागली. ती माझे हात धरून तिच्या बॉलवर दाबू लागली आणि मला बॉल दाबायचा इशारा करू लागली. मित्रांनो, या पोझिशनमध्ये सेक्स करायची मला खूप मजा येते आणि तुम्ही पण या पोझिशनचा आनंद जरूर घ्या. त्या पोझिशनमध्ये पुरुषाचे वीर्य जास्त वेळ टिकते आणि स्त्रीला पण खूप आनंद मिळतो. ती 10 मिनिटे माझ्यावर उड्या मारत राहिली आणि मग तिने पाण्याचा फवारा सोडला आणि दमून माझ्यावर झोपली आणि किस करू लागली. मग आम्ही एकमेकाला वेगवेगळ्या पोझिशनमध्ये ठोकले. आता रोज हे घडू लागले आणि काही दिवसांनी चाचा आले आणि हे सर्व बंद करावे लागले. मी माझ्या आयुष्यात पहिला सेक्स केला होता आणि मला खूप मजा आली. मग माझी परीक्षा संपली आणि मी घरी आलो.